स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। परभणी शहरात बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेल्या एका आरोपीचा न्यायालयीन कोठडीमध्ये असताना रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास मृत्यू झालाय। या आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले। या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मोठी गर्दी झाली होती। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शहरातील बहुतांश भागातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहे। मयत आरोपीचं नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी, वय वर्ष 35, राहणार शंकरनगर, परभणी असं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्याच्यावर 11 डिसेंबर रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेतलं होतं। त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे त्याची रवानगी कारागृहामध्ये केली होती। या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आलं असता त्याला मयत घोषित करण्यात आलंय। या घटनेची माहिती समजताच मोठ्या संख्येने नागरिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। या घटनेची माहिती पसरताच बाजारपेठ बंद झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 8 वाजल्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस सेवाही बंद करण्यात आली आहे। नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजीव माप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भेट दिली आहे। रुग्णालयामध्ये जमा झालेले लोकप्रतिनिधी, समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधलाय। युवकाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक आहे। मृत्यू संशयास्पद आहे। फॉरेन्सिक तपासणी करून इन कॅमेरा शवविच्छेदन करावं अशी मागणी यावेळी आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांनी केली आहे। स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण,